ह्याला गाडी चालवतो. आता ही एक अजून एक आली गाडी, बाळू मामाची गाडी आली माझी. सो हॅलो गाईज, मी इथे आता मैत्री पार्कला आहे उभी. माझं आता गाडी येणार आहे ट्रॅव्हल्स म्हणून. गाडीमध्ये आम्ही बुकिंग केली आहे. मी चालले फर्स्ट टाइम आफ्टर सो मेनी इयर्स ट्रॅव्हल्सनी, नाही तर माझी कारच घेऊन जाते हमेशा. तर आपल्याकडे आज मायक्रा नाही आहे आपली लेडी, तर आपलं सगळं सामान आपण घेतलं आहे. आपल्याकडे कसं पालखी येणार आहे ना, देवदारात येणार आहे, आपल्या घरी देव येणार आहे, तर आपण त्याची ओटी भरायला, त्याला त्याचा आशीर्वाद घ्यायला आपण जातो. तर मी इथे नारळ पाणी पिलं आहे आणि आता बसची वाट बघते. पहाटी बस आली आहे बाळू मामाची, बट इट इज नॉट आपली बस येणार आहे लवकरच. बरोबर मी 8 वाजता आली असती, जेवून घेतलं असतं तर बसवाल्याने किसके ऊपर भरोसा करे यार. सो गाईज, इथे मला बसची सीट भेटली आहे. माझी मी इथे बॅग ठेवली आणि सामान दिले. हाय गाईज, आता मी इथे जेवायला थांबली आहे आणि माझ्यासोबत यांना संजीवनी आहे आणि ही माझी सीट पार्टनर आहे. गावी जायच्या गाडीमध्ये ही माझी पार्टनर. हाय एव्हरीबडी, हाय. ही पंचवण्यातली आहे आणि माझ्यासाठी आहे ना, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी आहे ना भाकरी आणि चण्याचा पोळा आणलेला, तर त्यांनी पण मला दिला भाकरीने पण बनवलेली ती. आणि आम्ही ऑर्डर दिली आहे भुर्जी पाव. ते पण भुर्जी म्हणजे अंड्याची नाही, आपण ते पनीरची भुर्जी आली आहे. आता लगेच आली पण तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता ही भुर्जी पाव खाणार आहोत आणि आपल्या साक्षी ट्रॅव्हल्समध्ये जाणार आहोत. सो गाईज, आम्ही आता जेवायला थांबले होतो. जेवण झालं आमचं, तुम्ही पाहू शकता. आम्ही सर्व मुंबईकर पूर्ण चाकरमध्ये गावी जातोय देवाच्या दर्शनासाठी. पालखी घ्यायला सगळे चालले, बघू शकता पूर्ण व्ह्यू. सगळ्या गावच्या लक्झऱ्या इथे आहेत. सगळ्यांना बोलवत आहेत, चला आता जेवणाचा वेळ झाली आहे आणि हॅव टू गेट इन टू युअर बसेस, चला लवकर. सो गाईज, हे माझ्या आता 5:30 वाजलेत, म्हणजे 5:30 वाजले पण नाहीत आणि खूप इथे अंधार आहे. आणि माझ्या गावचे सगळे मुलं इथे आहेत ज्यांनी आत्ताच चषक जिंकून आलेत. चषक दाखवा तुमचा. त्यांनी चषक जिंकून आले वाशीतून. तर माझी गाडी आता खूप लेट येणार आहे. तर हे सगळे मुलं आहेत ना, विचार करतात की मला कसं घेऊन जायचं, कारण की इथं कोणच नाही आहेत आसपास. माहितीये, आशिष बडद माझा भाऊ आहे, कझन ब्रदर आहे. कॉर्नर आहे आपला. हो माहितीये ना. साहिल कांसरे. हो, हे सगळे रेडर खूप छान आहेत आणि मस्त प्लेयर्स आहेत, कबड्डी प्लेयर्स आहेत. त्यांनी आता चषक जिंकलाय. सचिन नाही सगळे केले, पण प्रथम पारितोषिक आहे. वा, काँग्रेस. मला माझ्या उसगाव गावच्या मुलांचा एवढा अभिमान वाटतो की रात्रीच्या वेळी त्यांच्या वाडीतली, म्हणजे कोणी का असो ना, ते लोक एवढे हेल्प करतात मुलींना आणि त्यांच्या सुरक्षितेची काळजी करत होते. ते मला खूप अभिमान वाटला त्यांचा. तर गाईज, आम्ही आता नांदळजला होतो आणि एकाचं गाडी डाऊन झालेली बिकॉज त्याच्यामध्ये पेट्रोल कमी पडलं. तर मग ह्या गाडीचं आम्ही पेट्रोल काढायचं बघत होतो, पण ते काही कारणामुळे ते तुटलं त्याचं कप. तर आता तेच आपण रिपेअर करतोय. तुटलं तोडला चिपकून राहत नाही, कोण चिपकू शकत नाही. अजून पेट्रोल काढ. त्या गाडीमध्ये पेट्रोल नाही, ही गाडीमध्ये पेट्रोल असून चालत नाही. काय डुबायला गेले की चावी तुमच्याकडे माझ्याकडे काय बघ, सरबरी सारखं करता.
सो गाईज इथे सकाळचे 6 वाजलेत बरोबर आणि मी माझ्या घरी आली आहे. सो गाईज इथे आपली ओटीचं तयारी करून त्याच्यानंतरला इथे ताट सजवून झालं आहे पूर्ण. त्याच्यानंतर फुलं आणि इथे फळ आणि पेढे आहेत, स्वीट्स आहेत आणि हा आपला भया मोठा एकदम पालखीचा हार आहे, खूप मोठा आहे. तर ही आपली तयारी झाली आहे. हे हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्ही पाहू शकता मी माझ्या गावी आहे. सोनाली इज बॅक टू हर नेटिव्ह प्लेस. कारण की आमच्याकडे आज देवदारात येणार आहे. देवदारात म्हणजे आमचा जो गावातला मंदिरातला जो देव असतो ना, ते पालखीतून मस्त नाचत गाजत ढोल वाजवत ते पेपटनी सगळे वाजवत आमच्या घरी येणार. तर मग हा फर्स्ट घर लागतं सचिन काकाचं आमच्या. त्याच्यानंतरला मग आत्याच्या घरात जातो. नंतर मग तिकडे नवल्यांचं 2 घर आहेत तिकडे. नंतरला मग जाधवांच्या घरातून मग कांसरेवाडीत परत, म्हणजे कांसरेवाडी त्या साईडचे घरं झाली आहेत तिकडची. आता ह्या साईडची घरं राहिलेत आणि मग ते बडदांची आमच्या तिकडची घरं घेणार आणि मग आमच्या घरात वरती येणार. तोपर्यंत आपण गावचा फेरफटका मारूया. पालखी पूर्ण ना गावामध्ये आली आहे आमच्या आणि सर्व गावातले मंडळी म्हणजे आजूबाजूचे पण गावचे वाडीतले सगळे आले. किती भारी वाटतंय. लेट मी शो यू दॅट. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं माझ्या शिमगा स्पेशल ह्या व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. आता मी माझ्या गावच्या मंदिराच्या इथे आहे. श्री गणेश मित्रमंडळ कांसरेवाडी ह्या आमच्या वाडीमध्ये आहे. तर सर्व वाडीतील म्हणजे सर्व वाडीतील गावातील ग्रामस्थ आमच्या या वाडीमध्ये आपल्या गावची पालखी घेऊन आले आहेत. तर आमच्या गावच्या उसगाव गावची पालखी आमच्या मंदिराच्या इथे आहे. तर सर्वजण जमले आहेत म्हणजे पालखीचं स्वरूप पाहायला, देवाचं दर्शन घ्यायला. तर मग सर्व आहेत. तर आपण पण दर्शन करूया. आपल्या गावच्या मंदिराचे देव कसे बांधले आहेत ते पाहूया. तर शिमगा म्हटला की रत्नागिरीची सर्व मुलं, सर्व घरातले जे मुंबईला राहतात ते सुट्टी वगैरे काढून काही ना काही करून आपल्या गावी आपली गावची पालखी नाचवायला ते लोक एकदम उत्सुक असतात. आणि हा सोहळा जो शिमगा आपण बोलतो, होळी म्हणजे शिमगा आमच्या रत्नागिरीचा, तो एवढा ते लोकांना म्हणजे इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. शिमगा हा सण आम्ही त्याच्यासाठी हमेशा धावून येतो. खूप जण एवढ्या सुट्ट्या बिट्ट्या कसं ना कसं तरी करून गावी शिमग्याला येतातच. होळीचा होम पेटवायला, गावाची पालखी नाचवायला, धूमधडाका, पोरं पूर्णपणे मजा करतात. शिमगा म्हटलं की कोकण आपल्या समोर असतो. कोकणातला सर्वात इम्पॉर्टंट फेस्टिवल म्हणजे शिमगा. शिमगोत्सव सर्व गावांमध्ये वेगवेगळ्या रीतीने, वेगवेगळ्या परंपरेने साजरा केला जातो. मान्य करून घे. गुराढोरा मुळापासून सगळ्या गोष्टी सांभाळ करून त्यांना नोकरी धंद्यामध्ये यश दे. ते जसे त्यांनी शरणी दिलेली आहे मान्य करून घ्या. त्यांना सर्व गोष्टी सुख शांती द्या. माझे ते जेव्हा विकाजी कांसरेने गावच्या खेळासाठी 501 रुपयाचं पोस्ट दिलेलं आहे मान्य करून घ्या. त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये यश देऊन भरभराटीत करा पाहिजे. तुला करा त्यांना चांगली नोकरी मिळवून पैशाला 2 पैसे मिळायचे करा पाहिजे. माझ्या काय नवस बोलते ते आज वर्षांत जिंकून घ्या.
काय पाठवेन मग बघा तुम्ही टीव्हीवर. सालामध्ये ओटी भरलेली आहे, मान्य करून घ्या. सगळ्या गोष्टी सांभाळ करून त्यांना नोकरी देण्यात यश द्या. पैशाला 2 पैसे वेळ करा पाहिजे. ते जेव्हा प्रतीक्षा ही तुझी माहेर वस्ती तिनं सुद्धा तुझी पोटी भरलेली आहे, मान्य करून घ्या. तिला सर्व गोष्टी सुखी सांभाळाव्या पाहिजे. आणि प्रकाश कांसरे आणि गावच्या खेळासाठी 400 रुपयाचं पुस्तक दिलेलं आहे, मान्य करून घ्या. सबस्क्राईब गोष्टी सांभाळून नोकरी. बोला कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या पालखीमध्ये बांधला जातो. त्याच्यानंतर सानेवरती ठेवली जाते पालखी. त्यानंतर होम पेटवला जातो. आमच्या गावची परंपरा थोडी वेगळी आहे. तर इथे पहिले रानटी डुकर पहिले आले होते होमच्या वाटलं फिरायला. तर मग तशी प्रथाही आमच्या गावामध्ये आहे. तर आम्ही सर्व जे चाकरमानी आहोत ते गावी शिमग्याला नक्कीच जातो. शिमग्यामध्ये पालखी नाचवायचा म्हणजे अंगावर खांद्यावरती पालखी घेण्याचा जो मान असतो ते खूप इम्पॉर्टंट असतं. ते घ्यायला सर्व मानकरी, सगळे गावातली मुलं, गावकरी सगळे उत्सुक असतात देवाला आपल्या अंगावर खांद्यावरती नाचवायसाठी. उसगाव गावचा शिमगा, जिथे मुलींना देखील पालखी नाचवण्याची संधी भेटली जाते, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारधारणाचं जतन केलं जातं. हा आमचा आहे उसगाव गावचा शिमगोत्सव. मित्रांनो, आता आकाश कांसरेच्या घराच्या इथून पालखी पुढे पुढे सरसवते, ती म्हणजेच माझ्या घराच्या इकडे. होय, तर दत्ताराम गंगाराम बडद ह्यांच्या घरी पालखी गावची, उसगाव गावची पालखीचं आगमन होत आहे. तर मित्रांनो, आता पालखी माझ्या घरी येत आहे, तुम्ही बघू शकता. सो गाईज, हा आपला पालखीचा हार आपण अर्पण करत आहोत पालखीसाठी. तुम्ही पाहू शकता. इथे मी मुंबईवरून आणलेली ओटी माझ्या बहिणीच्या आणि माझ्या नावाची आपण इथे भरणार आहोत आता थोड्याच वेळात. व्हिडिओ चालू ठेव.
सायली बडद आणि सुनंदा बडद यांनी सोनाली बडद यांनी ओटी भरलेली आहे मान्य करून घ्या. त्यांना सर्व गोष्टी सुखी सांभाळून नोकरी धंद्यामध्ये यश द्यावे. दे देवा चालू दिप्पाळी दत्ताराम बडद यांनी गावच्या खरेदीसाठी 101 रुपये पोस्ट दिले आहे मान्य करून घ्या. त्यांना सर्व गोष्टी सुखी सांभाळून नोकरी धंद्यामध्ये यश द्यावे. ते जर चालू सायली हिचे काही नोकरीचं धडपड नाही तर काय अडचणी बाजूला करा. तिला नोकरीमध्ये चांगलं प्रमोशन द्या आणि 2 पैशाला पैसे मिळेशे करा आणि काय नवस बोलते ते 8 वर्ष नाही जिंकून घ्यावे. म्हणजे ते जेव्हा तसे सायली हिच्या काय मम्मीची तब्येत घडी घडी बरी नसते. काय रोग असेल तो बाजूला करा. तुम्ही वैदिन व्हा आणि तिला सणसणीत बरं करून 8 वर्षांनी आपला नवस जिंकून घ्यावा. म्हणजे